वैशाखाचा महिना सुरू झाला होता. सूर्य जणू आकाशातून आगच ओकत होता. दुपारच्या वेळी रस्त्यावर माणूस तर सोडाच, एखादं जनावर सुद्धा दिसत नव्हतं. उन्हाच्या तीव्र झळामुळे दूरवरची जमीनही रहलत असल्यासारखी भासत होती. आजूबाजूला नजर टाकली तरी पाण्याचा थेंब कुठेच दिसत नव्हता. गावापासून जवळजवळ 1 कोस अंतरावर गणपतचं शेत होतं. 4 एकर जमीन होती, पण पाण्याची सोय नसल्यामुळे शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून होती. शेताच्या एका बाजूला 2-3 जुन्या आंब्याची झाडं होती. यंदा मात्र त्या झाडांना आंब्याची चांगलीच लगड झाली होती. गणपत दिवसभर शेतात राबायचा आणि आंब्याच्या झाडाची राखण करायचा. कारण आंबे लागले की शेळ्या मेंढ्या घेऊन जाणारे लोक, रस्त्याने जाणारे वाटसरू आणि सर्वात जास्त त्रास देणारी माकडाची टोळी याचा उपद्रव सुरू व्हायचा. माकडं झाडावर चढली की त्यांना काहीच भान राहत नसे. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत आंबे तोडत आणि खाण्यापेक्षा कितीतरी जास्त आंबे खाली पाडत. त्यामुळे गणपतला दिवसभर शेत सोडून जाणं शक्यच नव्हतं. तो सकाळी घरून 2 शिळ्या भाकऱ्या बांधून घेऊन जायचा. त्याच्यासोबत बैलगाडी आणि 2 बकऱ्याही असायच्या. बकऱ्यांना दिवसभर शेताच्या आजूबाजूला चारायला सोडायचा आणि उरलेल्या वेळेत शेतीची कामं करायचा. पण गेल्या काही दिवसापासून गणपतच्या मनात शेतापेक्षा घराची चिंता जास्त होती. त्याची बायको सुमन 9 महिन्याची गर्भवती होती. ही तिची पहिलीच प्रसूती होती. त्यामुळे गणपतला तिची खूप काळजी वाटत होती. घरी त्याची आई जिजाबाई आणि सुमन दोघीच असायच्या. जिजाबाईचा स्वभाव फार प्रेमळ होता. स्वतःला मुलगी नसल्यामुळे त्यांनी सुमनला कधीच सून समजलं नव्हतं. त्या तिला अगदी स्वतःच्या मुलीसारखं जपत. सुमनला घरातलं कोणतंही काम करू देत नसत. तू आता काहीच काम करू नकोस ग, तुझे दिवस भरलेत, बस आराम कर, असं त्या नेहमी म्हणायच्या. जिजाबाईच्या मनात एकच इच्छा होती, आपल्या घरात छोटासा नातू यावा. त्या रोज देवापुढे हात जोडून म्हणायच्या, देवा, माझ्या सुमनच्या पोटी सुखरूप मुलगा होऊ दे. माझं घर त्या लेकराच्या आवाजाने भरून जाऊ दे. त्याचं घरही फार साधं होतं. मातीच्या भिंती आणि पत्र्याचं छप्पर. उन्हाळ्यात त्या घरात इतकी उकाड्याची झळ असायची की काही वेळ बसणं सुद्धा कठीण व्हायचं. गावही छोटंसंच होतं. गावात ना शाळा, ना वीज, ना किराणा दुकान. एखादी वस्तू हवी झाली की जवळच्या मोठ्या गावात जावं लागायचं. सुमनची प्रसूती जवळ आली होती, म्हणून गणपत दिवसातून 2दा तरी शेतातून घरी चक्कर मारायचा. घरात काही कमी असेल तर लगेच आणून द्यायचा. काही त्रास होतोय का तो रोज सुमनला विचारायचा. सुमन हसून म्हणायची, नाही हो, तुम्ही एवढी काळजी करू नका. पण तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं की गणपतला तिची भीती जाणवायची. असेच काही दिवस गेले. एके रात्री गावावर काळोख पसरला होता. आकाशात चंद्र नव्हता. सगळीकडे शांतता होती. रात्रीचे जवळजवळ 2:30 वाजले होते. अचानक सुमनच्या पोटात जोराची कळ आली. ती वेदनेने विहरली. आई! जिजाबाई दचकून उठल्या. काय झालं ग? आई, पोटात खूप दुखतंय. जिजाबाईंना क्षणात सगळं समजलं. अगं बाई, वेळ आली वाटतं. त्यांनी घाईघाईने कंदील पेटवला आणि शेजारच्या गोदावरीबाईंना उठवायला धाव घेतली. त्या दोघी रात्रीच्या अंधारात कंदील हातात घेऊन गावाच्या खालच्या आळीकडे निघाल्या. तिथे शांताताई नावाची अनुभवी दाई राहत होती. शांतादाईच्या घराजवळ पोचताच 2 कुत्री अचानक त्यांच्या अंगावर धावून आली आणि मोठमोठ्याने भुंकू लागली. जिजाबाईंनी घाबरत आवाज दिला, शांता, ए शांता, उठ ग, लवकर बाहेर ये. पहिल्या आवाजाला काहीच उत्तर आलं नाही. पुन्हा त्यांनी मोठ्याने हाक मारली, शांता. सुमनला कळा सुरू झाल्यात ग. काही वेळाने घराचं दार उघडलं.
झोपेतून दचकून उठलेली शांता दाई बाहेर आली. काय झालं? सुमनला प्रसूतीच्या कळा सुरू झालेत, लवकर चल. शांतादाईने क्षणाचाही विलंब केला नाही. ती कंदील घेऊन त्याच्यासोबत गणपतच्या घरी आली. तोपर्यंत सुमनच्या वेदना वाढत चालल्या होत्या. तिचा आवाज ऐकून जिजाबाईच्या काळजात धडकी भरत होती. पण गणपत शेतात होता. जिजाबाईंनी लगेच शेजारच्या दत्ताभाऊंना आणि विठ्ठलला बोलवलं. तुम्ही दोघं ताबडतोब शेताकडे जा. गणपतला सांगून आणा, सुमनची अवस्था खूपच गंभीर झाली आहे. दत्ताभाऊंनी हातात काठी घेतली आणि विठ्ठलने कंदील उचलला. दोघे अंधाऱ्या रस्त्याने शेताकडे निघाले. रस्ता त्यांना पूर्णपणे माहीत नव्हता. आजूबाजूला काळोख होता, कुठे काटेरी झुडपं, कुठे उंच गवत. अचानक एखाद्या झुडपातून खसखस असा आवाज यायचा. विठ्ठल दचकून थांबायचा. दत्ताभाऊ मात्र शांत राहायचे. दूर कुठेतरी टिटवीचा आवाज रात्रीची शांतता भंग करत होता. विठ्ठलच्या मनात वेगवेगळे विचार येत होते, पण दत्ताभाऊंनी त्याला काहीच सांगितलं नाही. काही वेळाने दोघे गणपतच्या शेताजवळ पोचले. गणपत! दत्ताभाऊंनी जोरात हाक मारली. गणपतने आवाज ऐकला आणि कंदील घेऊन बाहेर आला. एवढ्या रात्री काय झालं? दत्ताभाऊ धापा टाकत म्हणाले. गणपत, घरी चल. सुमनला खूप कळा सुरू झालेत. तिची अवस्था ठीक नाही. हे ऐकताच गणपतच्या हाताखालची जमीन सरकली. काय? तो क्षणभरही थांबला नाही. त्याने लगेच बैलजोडी झोपली. बकऱ्यांना गाडीत बांधलं आणि बैलगाडी घराच्या दिशेने सोडली. रस्ता खराब असल्यामुळे बैलगाडीतला वेग घेता येत नव्हता, पण गणपत वारंवार बैलांना हाक मारत होता. चल रे, लवकर चल. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त सुमनचा चेहरा दिसत होता. शेवटी बराच वेळ गेल्यावर बैलगाडी घरासमोर येऊन थांबली. गणपत घाईघाईने खाली उतरला, पण घरात पाऊल टाकताच त्याला एक वेगळाच आवाज ऐकू आला, बाळाच्या रडण्याचा. गणपत तिथून उभा राहिला. जिजाबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. गणपत, मुलगा झाला रे. गणपतच्या चेहऱ्यावर आनंद पसरला, पण तो आनंद क्षणभराचाच ठरला, कारण शांतादाईच्या चेहऱ्यावर मात्र चिंता दिसत होती. सुमनची तब्येत प्रसूतीनंतर अचानक बिघडली होती. जिजाबाई घाबरून म्हणाल्या, दाई, काय झालं माझ्या सुनेला? शांतादाईने गंभीर आवाजात उत्तर दिलं, तिची अवस्था ठीक दिसत नाही. तिला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जायला हवं. गणपतच्या चेहऱ्यावरचा आनंद एका क्षणात नाहीसा झाला. जवळपास कुठेही दवाखाना नव्हता. तालुक्याच्या गावातच दवाखाना होता आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागणार होता. तेवढा दत्ताभाऊ पुढे झाले. त्यांनी गणपतच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, गणपत, वेळ घालवू नकोस, बैलगाडी झोप. आपण तिला लगेच तालुक्याला घेऊन जाऊ. गणपतने एकदा सुमनकडे पाहिलं आणि मग आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाकडे. एका बाजूला आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि दुसऱ्या बाजूला त्या स्वप्नाची आई संकटात होती. त्या अंधाऱ्या रात्री गणपतसमोर आता एकच प्रश्न उभा होता. सुमनला वाचवण्यासाठी तो तालुक्याच्या दवाखान्यापर्यंत वेळेत पोचू शकेल का? काळ पुढे सरकत होता. गणपतच्या संसारात बंडू आता हळूहळू मोठा होत होता. त्याच्या आयुष्यात अनेक बदल झाले होते, पण त्याची आजी जिजाबाई त्याच्यासाठी अजूनही आईपेक्षा कमी नव्हती. जिजाबाईचं वय वाढत चाललं होतं. पूर्वीसारखं त्यांना दिसत नव्हतं. हातापायातही ताकद उरली नव्हती. दिवसभर अंथरुणावर पडून राहावं लागायचं. एके दिवशी त्यांनी गणपतला जवळ बोलावलं. बाळा गणपत, माझं आता शरीर मला साथ देत नाही रे. डोळ्यांनी नीट दिसत नाही, हातपायही थकलेत. आपला बंडू आता मोठा होतोय. उद्या मी नसले तर त्याचं कोण? गणपत काहीच बोलला नाही. जिजाबाईंनी हळू आवाजात पुढे सांगितलं, तू दुसरं लग्न कर बाळा.
घरात एक बाई आली तर तुझी आणि बंडूची काळजी घेईल. गणपत दचकला. आई, तू असं का बोलतेस? मला दुसरं लग्न करायचं नाही. माझ्या बंडूचं काय होईल? सावत्र आई त्याला आपल्या पोटच्या लेकरासारखं वागवेल याची काय खात्री? जिजाबाई शांत राहिल्या. गणपतच्या मनात मात्र एकच विचार घोळत होता. माझ्या मुलाला सावत्र आईचा त्रास झाला तर? तो हा विचार मनातून काढून टाकायचा प्रयत्न करत होता. पण जिजाबाईची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. शेवटी त्यांनी गावातल्या काही जाणत्या माणसांना बोलावून घेतलं. त्यांनी गणपतला समजावलं. गणपत, आयुष्यभर एकटं राहणं सोपं नाही. तुझ्या आईचीही काळजी आहे आणि बंडू अजून लहान आहे. विचार करून निर्णय घे. खूप विचार केल्यानंतर गणपत मनाविरुद्ध तयार झाला. काही दिवसातच नातेवाईकांनी त्याच्यासाठी एक स्थळ आणलं. मुलीचं नाव दुर्गा होतं. दुर्गा दिसायला सुंदर आणि राहणीमानात आधुनिक होती. गणपत मात्र साधा, सरळ आणि कष्टाळू शेतकरी होता. काही दिवसातच दोघांचं लग्न झालं आणि दुर्गा गणपतच्या घरात आली. सुरुवातीचे दिवस अगदी सुरळीत गेले. दुर्गा जिजाबाईशी गोड बोलायची, बंडूला जवळ घ्यायची. बंडू, ए रे माझ्याजवळ असं म्हणत त्याला खाऊ द्यायची. जिजाबाईंना वाटलं, देवाने माझं ऐकलं, माझ्या नातवाला आई मिळाली. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. हळूहळू दुर्गाच्या वागण्यात बदल होऊ लागला. तिला नट्टापट्टा करून राहायला आवडायचं. घरच्या परिस्थितीपेक्षा तिला स्वतःच्या आवडी महत्त्वाच्या वाटू लागल्या. जिजाबाई काही सांगायला गेल्या की ती वैतागायची. आई, मला सारखं सारखं काम सांगू नका. बंडू काही मागायला गेला तर तुझ्या आजीकडे माग, मला सारखं त्रास देऊ नकोस, असं दुर्गा म्हणायची. असं म्हणून त्याला दूर पाठवायची. गणपत दिवसभर शेतात राबायचा. त्याला घरात काय चाललंय याची पूर्ण कल्पना येत नव्हती. काही वेळा त्याला जिजाबाईच्या चेहऱ्यावरच दुःख दिसायचं. आई, काय झालं असं विचारलं की त्या काहीच सांगायच्या नाहीत. काही नाही रे, तू तुझं काम बघ असं म्हणत त्या विषय टाळायच्या. काळ पुढे गेला. दुर्गाला 2 मुलं झाली. एक मुलगा आणि एक मुलगी. घरात आता तिच्या स्वतःच्या मुलाचा आवाज घुमू लागला आणि बंडू मात्र घरात असूनही जणू परका झाला. जिजाबाईची तब्येत आणखी खालावली. त्यांनी हतरून धरलं. दुर्गा त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नव्हती. बंडू मात्र आजीच्या जवळ बसायचा. आजी, तुला काही हवंय का? तो विचारायचा. जिजाबाई त्याच्या डोक्यावरून हात फिरवायच्या. नाही रे बाळा, तू माझ्याजवळ बसलास ना तेवढंच पुरे. बंडूला आजी म्हणजेच त्याचं संपूर्ण जग वाटत होती. गणपतला कामानिमित्त वारंवार बाहेर जावं लागायचं. तो घराबाहेर असतानाच दुर्गाचं खरं रूप आणखी स्पष्ट व्हायचं. बंडूला वेळेवर जेवण मिळत नसे. त्याच्याकडून घरातली छोटी मोठी कामं करून घेतली जात. कधी पाणी भरायला पाठवायची, कधी जनावरांची कामं सांगायची, तर कधी घर साफ करायला लावायची. बंडू काही बोलला तर उलट त्यालाच ओरडा मिळायचा. दुर्गाच्या स्वतःच्या मुलांनीही बंडूला त्रास द्यायला सुरुवात केली. बंडू काही बोलला की तू माझा भाऊ नाहीस असं म्हणून त्याला चिडवायचा. बंडू मात्र गप्प राहायचा, कारण त्याला माहीत होतं घरात त्याच्यासाठी बोलणार आता फक्त एकच माणूस आहे आणि ती म्हणजे त्याची आजी. पण आजीचीही शक्ती आता संपत चालली होती. एक दिवस जिजाबाईंनी गणपतला जवळ बोलावलं. बाळा. काय आई? बंडूची काळजी घे रे, तो फार मनाने हळवा आहे. गणपतच्या डोळ्यात पाणी आलं. आई, तू काळजी करू नकोस, मी आहे त्याच्यासाठी. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. जिजाबाईची प्रकृती अचानक खालावली. गणपतने औषधं आणली, डॉक्टरकडे नेण्याचा प्रयत्न केला,
पण त्यांची तब्येत सुधारली नाही. काही दिवसांनी जिजाबाईंनी अखेरचा श्वास घेतला. घरात शांतता पसरली. बंडू आजीच्या जवळ बसून रडत होता. त्याला काहीच समजत नव्हतं. ज्याच्या मांडीवर डोकं ठेकून तो सगळं दुःख विसरायचा, त्या आजी आता कायमच्या निघून गेल्या होत्या. गणपतच्या डोक्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला, पण त्याला स्वतःला सावरावं लागलं. घरात 2 लहान मुलं होती. दुर्गा होती आणि बंडू होता. काही दिवसांनी घर पुन्हा पूर्वीसारखं झालं, पण बंडूसाठी मात्र काहीच पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. आजी गेल्यापासून त्याला घर वाटेनासं झालं. दुर्गाचा त्रास दिवसेंदिवस वाढत गेला. बंडूचं चांगलं जेवण मिळणं दुर्मिळ झालं. कधी शिळं अन्न तर कधी उरलेलं अन्न खाऊन तो दिवस काढायचा. सकाळी उशिरा उठला तर ओरडा, घरकाम राहिलं तर ओरडा, शाळेला जायला उशीर झाला तरी ओरडा. एखादा तर दुर्गाने त्याला एवढं सुनावलं की बंडू दिवसभर काहीच बोलला नाही. संध्याकाळी गणपत घरी आला. त्याने बंडूच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काय रे बंडू, एवढा शांत का? बंडूने मान खाली घातली. काही नाही बाबा. गणपतला काहीतरी बिनसलंय हे जाणवलं, पण बंडू काही सांगायला तयार नव्हता. कारण त्याला माहीत होतं, तो वडिलांना काही सांगेल तर त्याचा त्रास आणखी वाढेल. असं करता करता बंडू 10 वर्षाचा झाला. त्याच्या मनात मात्र बालपण उरलं नव्हतं. तो रोज स्वतःलाच एकच प्रश्न विचारायचा, माझी आजी मला सोडून का गेली? आणि दुसरा प्रश्न त्याहून मोठा होता, माझ्यासाठी या घरात आता कोण आहे? एका रात्री दुर्गाने पुन्हा त्याला खूप सुनावलं. बंडू शांतपणे कोपऱ्यात बसून सगळं ऐकत होता. त्या रात्री त्याने पहिल्यांदाच मनाशी एक कठोर निर्णय घेतला. बस झालं, आता मी या घरात राहणार नाही. रात्र खूप झाली होती. गणपत झोपला होता. घरातील सगळे लोक झोपले होते. बंडू हळूच उठला. त्याने कुणालाही न उठवता दार उघडलं. एकदा त्याने मागे वळून घराकडे पाहिलं. त्या घरात त्याची आजी नव्हती. त्याला थांबवणार आता कोणीच नव्हतं. डोळ्यात पाणी आलं, पण त्याने ते पुसलं आणि अंधाऱ्या रस्त्यावर एकटाच चालू लागला. त्याला कुठे जायचं होतं हे त्यालाच माहीत नव्हतं. फक्त एवढंच माहीत होतं, या घरात परत जायचं नाही. त्या रात्री एका 10 वर्षाच्या मुलाने आपलं घर मागे सोडलं आणि त्याच क्षणापासून सुरू झाला बंडूचा खरा वनवास. पण बंडूला कुठेच कल्पना नव्हती की या अंधाऱ्या रस्त्यावरून पुढे जाताना त्याच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येणार होती जी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होती. कथा आवडली असेल तर मराठी कथासंग्रह या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढील भाग बघण्यासाठी तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.